अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे। या धरणामधून प्रवरा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं असून त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आलाय। प्रवरा नदीला आलेल्या या पुरामुळे संगमनेर तालुक्यातील रामेश्वर मंदिर ते कवठे धांदरफळ, धांदरफळ बुद्रुक ते धांदरफळ खुर्द, जोरवे ते पिंपरणे, ओझर बुद्रुक ते ओझर खुर्द या सर्व छोट्या पुलांवर पुराचं पाणी आल्यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले आहे। मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे। मुळा नदीला देखील आलेल्या पुरामुळे संगमनेर आणि पारनेर तालुक्यांना जोडणारा साकूर नजीकचा मांडवे पूल पाण्याखाली गेल्यानं या दोन्ही तालुक्यांचा रविवारी संपर्क तुटला होता। मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे मुळा प्रवरा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाली, त्यामुळे या दोन्ही नद्यांना पूर आला आहे। या पूरसदृश्य परिस्थितीमुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे छोट्या पुलावरून कोणीही वाहनं घालण्याचा अगर पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन संगमनेर नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। एएसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।